आणि आज मी तर जे विचार मंचावर येऊन बोलतोय, इथे जेवढे विद्यार्थी माझे बसलेले आहेत सर, यांनी जे 2 वर्षात माझा सन्मान केला, माझा आदर केला, म्हणून मी आज इथं विचार मंचापर्यंत येऊ शकलो. 2 वर्षात माझ्याकडून कळत न कळत काही चूक झालीच असेल, माझा हेतू कुणाचं मन दुखावणं आतापर्यंत नाहीये, तरी पण कळत न कळत चूक झाली असेल आणि त्यामुळे जर तुमचं मन दुखावलंच असेल तर आश्रयच तुमची माफी मागतोय. पण आपण इथून पुढे आयुष्यात किती लांब जरी गेलो ना, आपल्यापैकी एक मित्र कुणी पुढे चालून दिल्लीला असेल, कुणी मुंबईला असेल, कुणी पुण्याला असेल, आपण लांब जरी गेलो ना, आपल्यातली मैत्री आणि आपल्यातली माणुसकी कधी दूर नाही गेली. कारण त्या 2 वर्षात एका सर्वसामान्य श्रेयसला जर माणूस बनवण्याचा प्रयत्न कुणी केला असेल तर मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाने केला. आणि म्हणून मला या महाविद्यालयाचा अभिमान हा मरेपर्यंत, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत असणार आहे. आज मी फक्त इथून जाताना हे महाविद्यालय सोडून जात आहे, परंतु या महाविद्यालयाने ज्या गोष्टी मला शिकवलेल्या आहेत त्या गोष्टी मी माझ्या आयुष्यभर ते स्मरणात ठेवणार आहे. जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांच्या हिताचा, जाणीवेचा आणि मेहनतीचा विचार येईल ना, तेव्हा तेव्हा प्राचार्य सर मला तुमची आठवण येईल. जेव्हा जेव्हा जबाबदारीचा आणि प्रेमळ स्वभावाचा विचार होईल तेव्हा तेव्हा मला शेख सरांची आठवण येईल. आता तुम्ही म्हणाल शेख सरांची कसं, शेख सर तर खूप रागात बोलतात, परंतु शेख सर फक्त प्रार्थनेच्या वेळेस 10 मिनिटं रागात बोलतात. कारण 1 वर्ष मी सरांसोबत फील्डवर केलंय, सर माझे मार्गदर्शक आहेत, आणि त्यानंतर सरांचा पूर्ण स्वभाव हा फक्त आणि फक्त प्रेमळ आहे. यानंतर जेव्हा जेव्हा लिंग समभाव, स्त्री पुरुष हे समान आहेत हा विचार येईल तेव्हा तेव्हा मात्र मला अरुंधती मॅडमची आठवण येईल. आणि जेव्हा जेव्हा मनाच्या मोठेपणाचा आणि पाण्याचा विषय येईल तेव्हा मात्र मला हनुमंत सरांची आठवण येईल. जेव्हा जेव्हा शांततेचा आणि प्रेरणेचा विषय येईल तेव्हा मात्र मला किसान सर तुमची आठवण येईल. जेव्हा 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 लोकशाही या मुद्द्याची चर्चा होईल तेव्हा मात्र मला सुकेश्री मॅडमची आठवण येईल. आणि आज आपल्यासोबत इथे नाहीयेत मॅडम काही कारणास्तव, पण जेव्हा जेव्हा शिस्तीचा विषय येईल ना तेव्हा तेव्हा मला रमा मॅडमची आठवण. आणि जेव्हा या सर्व विषयांची, सर्व मुद्द्याची चर्चा होईल तेव्हा इथं बसलेल्या माझ्या सर्व मित्रांना, माझ्या मैत्रिणींना मात्र श्रेयसची आठवण. का? कारण सर मी आज इथून जाताना एकटा जात नाहीये, तुमच्या मध्ये जेवढे गुण आहेत ते सर्व गुण मी स्वतः प्रतार्पण करून इथून जाणार आहे. आणि हे सर्व गुण मी इथून घेऊन जाणार आहे. कारण सर पुस्तक वाचल्याने माणसाचं ज्ञान वाढतं, पण जो माणूस माणसं वाचतो ना तो मात्र माणूस बनतो. आणि ह्या 2 वर्षात मी पुस्तकाच्या बरोबर त्या प्राध्यापकांमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत आणि जे मला अंगीकारता येतील त्या गोष्टी मी स्वीकारल्यात आणि त्या गोष्टीचं निरीक्षण करून त्या गोष्टी मी स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला. आज मी माणूस बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे, आणखीनही माणूस बनलेलो नाहीये, पण निश्चितच मानव लोक या संस्थेचं नाव हे मानव म्हणजे माणूस, जे की माणूस घडवण्याचं काम करते. एक निश्चितच सर मी तुम्हाला सांगतो, आयुष्यात मी काही बनू किंवा न बनू पण एक चांगला माणूस नक्कीच बनतो. आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मला सांगायचंय, तुम्ही कितीही लांब जा पण आपली मैत्री खरंच लांब जाऊ देऊ नका. यार आपल्यामध्ये काही क्लॅशेस झाले असतील, काही कारणामुळे झाले असतील, परंतु आपल्यापैकी कुणीच वाईट नाहीये. त्या परिस्थितीमुळे आपण कधी कधी वाईट वागलो असावं. म्हणून मला सर मी 2 वळी लिहिल्या, याद आएंगे हमें वो लम्हे जो हमने आपके साथ बिताए थे. याद आएंगे हमें वो लम्हे जो हमने आपके साथ बिताए थे. ऐसे 100 बरसों से हम जिंदगी जी रहे थे, लेकिन कभी ऐसा नहीं लगा कि हम जिंदगी जी रहे. लेकिन आपके साथ बिताए हुए ये लम्हे हमें महसूस कराते हैं कि इन 2 साल में पूरी जिंदगी जी ली, पूरी जिंदगी. बस एवढंच बोलतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद.